बॅक स्टिफनेस पण आहे, कारण मी योगा खूप दिवसांनी चालू केलं ना. बरं. त्या दिवशी काय झालं, मी पर्सनलाइज करावायचं कारण हेच आहे. काय होतं, जनरल नुसतं डंबेल घेतले की हां. बघितलं असं असं केलं तरी ते बस फक्त सगळं हां. पण ते मेंटेन राहत नाही. आणि दुसरी गोष्ट काय होतं, एखादा मसल वाढतो एखादा मसल वाढत नाही. ते म्हणून मला विचार केला की काही पहिले 5-6 महिने जाऊ दे, पण पर्सनल ट्रेनर आपल्याला पाहिजे. आता प्रोग्रामिंग कसं असतं आपलं पर्सनल ट्रेनिंगचं, ओके. पहिलं फिटनेस असते, ओके. बॉडीची करंट कंडिशन काय आहे ते काउन्सिलिंग. आता बॉडी पोश्चर आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग, जे तुम्ही म्हणले मला बॉडी पोश्चर इम्प्रूव्ह करायचं आणि स्ट्रेंथ वाढवायची, त्यावरती काम करतो. स्टॅमिना आणि इंडोरन्स, जसं मी बोललो की मी असा विचार करतो माझ्याकडे जो क्लायंट येणार आहे, मी ज्याला ट्रेन करणार आहे, तो फिजिकली फिट पाहिजे. समजा कसं की उद्या समजा तुम्ही मित्रांबरोबर काही इमर्जन्सी सिच्युएशन आहे किंवा नॉर्मल की उद्या बाबा ठरवलं की आपल्याला बहुत 2 किंवा 3 किलोमीटर रन करायचं आहे, तुमची बॉडी कॅपेबल पाहिजे ॲज अ माझ्याकडे जेव्हा तुम्ही कोचिंग घ्याल तेव्हा. हां, करावं लागतं. आपण आता ते फिटनेस असेसमेंट जेव्हा कराल ना तेव्हा समजेल, मी तुम्हाला परत एकदा एक्सप्लेन करेल. त्यानंतर आपण स्टार्ट करणार आहे. घाई गडबड नाही करत आहे मी, म्हणजे ट्रेनिंगमध्ये अजिबात. आता एकदा मला